वळत पुढच्या बातमीकडे। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले, तर दुसरीकडे गणेश नाईकांच्या हस्ते झालेल्या अनावरणाला शिंदेंच्या सेनेनं विरोध केलाय। शिवरायांच्या पुतळ्याचं सारखं अनावरण करणं योग्य वाटत नाही असं नरेश म्हस्के म्हणाले। अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानंतर दुसऱ्यांदा अनावरणाचा घाट का असा सवालही नरेश म्हस्केंनी पत्रक काढत केला होता। तर आदित्य ठाकरेंनी सुद्धा अनावरणावरून टीका केली आहे। सारखं एका आठवड्यात दोनदा अनावरण करणं मला योग्य वाटत नाही। हे आमचं आराध्य दैवत आहे, त्याची उंची कोणी गाठू शकत नाही। त्यामुळे श्रेयवदाची लढाई ही नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या दृष्टीने आराध्य दैवत आहे। उद्घाटन त्याचं कुणीही करू द्या, सारखं एकाच पुतळ्याचं उद्घाटन करणं मला योग्य वाटत नाही। त्यामुळे श्रेयवदाची लढाई नको म्हणून मी त्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो नाही। आता महाराजांचं पुतळ्याचं अनावरण आहे, गद्दारांना कसं जवळ ठेवणार? महाराष्ट्राच्या विरोधात जे काम करतात तसं कोणाला जवळ घेणार तिथे? पण दुसरी गोष्ट म्हणजे जर आमच्याच राज्यामध्ये आमच्याच राजाचं पुतळ्याचं अनावरण करणं गुन्हा असेल, जे अमितवर गुन्हा टाकलेला आहे, मग हे कोणासाठी राज्य चालले, कशासाठी राज्य चालले? तर आपण पाहतोय गणेश नाईकांच्या हस्ते जे अनावरण झालं त्याला शिंदे सेनेने विरोध केलाय आणि त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले, तर दुसरीकडे त्यांनी टीका सुद्धा केली आहे। ठाकरे यांनी याचं उद्घाटन केलं, त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली, आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे। दरम्यान अमित ठाकरे उद्या नवी मुंबईच्या दौऱ्यावर असतील। नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार आहेत। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा अमित ठाकरे अभिवादन करणार आहेत। दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस ठाण्यात जाणार आहेत। वळत पुढच्या बातमीकडे। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केली आहे आणि या प्रकारानंतर भाजप आज शिवाजी पार्कात आंदोलन करणार असून यामुळे राजकीय वातावरण पेटणार आहे। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपनं आरोप केलाय। मराठी हिंदीच्या भाषावादात कल्याणच्या अर्णव खैरे या तरुणानं आत्महत्या केली। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्णवच्या कुटुंबियांची भेट घेतली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी अर्णवच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। मनसेनं यावरून भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचं सरकार असूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल मनसेनं केलाय। नेमकी घटना काय घडली ते पाहूया। अर्णव खैरे या कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणानं मंगळवारी आत्महत्या केली। मंगळवारी त्याला लोकलमध्ये मारहाण झाली होती। अर्णव कल्याणहून मुलुंडला जात होता। लोकलमध्ये गर्दी होती। गर्दी असल्यानं प्रवाशांना अर्णवनं हिंदीत आगे सरको असं म्हटलं। यावरून 4 जणांनी अर्णवला मराठी बोलायला लाज वाटते का असं म्हणत मारहाण केली। या मारहाणीच्या घटनेचा धसका घेऊन अर्णवनं घरी येऊन आत्महत्या केली। बोलायची लाज वाटते का ते म्हणतो, मी पण मराठीच आहे, मला पण मराठी येतं। आणि ते मी त्याला म्हटलं की बेटा जास्त मारलं का? तेव्हा हा पप्पा, ते लोक भरपूर लोक होते, माझ्या अंगावर येत होते आणि तो माझा मुलगा खूप घाबरला होता। त्याच्यामुळे 12 वाजता घरी पोहोचला, मला फोन केला आणि नंतर ही घटना मला त्यांनी पुन्हा 15 मिनिटांनी फोन करून सांगितलं की कुठे फेडणार हे पाप असं ट्विट करत भाजपच्या अमित साटम यांनी या घटनेवरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। मनसेनं मात्र या प्रकरणात घाणेरड्या राजकारणाचा आरोप भाजपवर केलाय। काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद, प्रांतवाद, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, विष पसरवणं, अशा प्रकारच्या गोष्टी ते करतायत। त्याचेच परिणाम हे आहेत की आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला। इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहे? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ, आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी आहे। भाजप शनिवारी शिवाजी पार्कमध्ये अर्णव प्रकरणात आंदोलन करणार असल्यानं राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे।
दरम्यान भाषावादात एका मराठी मुलाचा बळी गेल्यानं सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होणार आहे. आज दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस आता मैदानात उतरले. पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा आहे. मुख्यमंत्री सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव या ठिकाणी सभा घेणार आहेत. तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी पुढील 8 दिवस प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. निवडणुकी आधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. तर 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपची सेंचुरी. उत्तर महाराष्ट्र 49, पश्चिम महाराष्ट्र 41, कोकण 4, मराठवाडा 3, विदर्भ 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड. जामनेर नगरपालिकेतून साधना महाजन, अनगड नगरपंचायतीतून प्राजक्ता पाटील, दोंडाईचा नगर परिषदेतून नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर आता 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सूचकाची सही नसल्यामुळे उज्ज्वला थिटेंचा अनगर नगराध्यक्ष पदाचा अर्ज हा अपात्र करण्यात आला होता. निवडणूक अपिलावर आता 24 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे.